जागृत असलेली BJP की ज्या BJPने आजचे दिन येतील या संदर्भामध्ये आम्ही व्यापाऱ्यांनी त्यांना संपूर्णपणे तन मन धनाने साथ दिली, परंतु आज कोणताही राजकीय पुढारी आमच्या व्यापाऱ्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटावर येऊन आम्हाला विचारायला तयार नाही की बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यापाऱ्याची शेतकऱ्याची छळवणूक केली तर येणारा काळ हा राजकीय लोकांना त्रासदायक जाईल. कुठल्याही गोष्टीची तुम्ही किती किंमत वाढवता ह्याच्यावरती थोडंसं भान ठेवा. गव्हर्नमेंट शेतकरी आणि व्यापारी याचा विचार करायला तयार नाही आहे. ज्याला पगार चांगला आहे त्याचं ठीक आहे, पण ज्याचा काहीच नाही विचार त्याचा तो जीवच सोडेल. 1,500 ते 2,000पर्यंत येत होता, तो आता कमीत कमी 3,000 ते 3,500पर्यंत गेला आहे. तो बजेट आमचा कोलमडलं. मार्केट कमिटींचा असा दावा आहे की हा कर लावल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, पण मार्केट 100% मार्केट यार्डचा कोलॅप्स होईल आणि पुन्हा मार्केट कमिटी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. डिजिटल प्रभातमध्ये आपले स्वागत आहे. आपण आत्ता मार्केट यार्ड भुसार बाजारामध्ये आहोत. साधारण 1975 साली नाना भवानी पेठेतून व्यापाऱ्यांना भुसार व्यापाऱ्यांना मार्केट यार्ड परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यावसायिक वाढण्यासाठी ही जागा देण्यात आली. आज 2026मध्ये युजर चार्जेस म्हणून 1% कर जास्त भरावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून परिपत्रक काढण्यात आलेले आहे. सध्या युद्धाची परिस्थिती, वाढती महागाई याच्यामध्ये सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. अशातच पेट्रोलचे दर वाढत आहेत, डिझेलचे दर, गॅसचे दर वाढत असताना एका बाजूने, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसांच्या किचनपर्यंत ह्याची झळ आता पोचणार आहे. कारण का, जर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 1% युजर चार्जेस जास्त देण्यात आले तर नकळत हे पैसे हे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातूनच जाणार आहेत. त्यामुळे ह्याची झळ कुठेतरी सर्वसामान्य माणसाला यापुढे अजून महागाईला तोंड द्यावं लागेल हे स्पष्ट दिसत आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला असून जर सदर युजर चार्जेस तातडीने रद्द करण्याची भूमिका कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतली नाही तर त्याबाबत 5 तारखेपासून भुसार बाजारात येणारी आवक बंद होणार असल्याची व्यापाऱ्यांनी माहिती दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात कृषी उत्पन्न बाजार समिती सरकार विरुद्ध व्यापारी असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतंच बाजार समितीने एक परिपत्रक काढलेलं आहे. सर्व वस्तूंवर 1% युजर चार्जेस, पण बाजार समितीने कोणताही पूर्वविचार न करता हे परिपत्रक काढले आहे असे माझे म्हणणे आहे. कारण तेल, साखर, आटा, रवा, मैदा या सर्व वस्तूंना जर 1% सेस लागला तर पुण्या मार्केटमध्ये कुणीही खरेदीला येणार नाही. आजूबाजूला लोक दुकान घेऊन तिथं माल विकला जाईल. साखर आणि तेल हे इथं लोक 25.25% धंदा करतात. त्यांनी जर 1% जर युजर चार्जेस भरायचं ठरवलं तर कोणत्याही परिस्थितीत मार्केट यार्डमध्ये ह्या वस्तूंकरता गिराईक येणार नाही आणि पुन्हा मार्केट कमिटी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. तरी संबंधित लोकांनी पूर्ण विचार करावा. सरकारने तर सगळ्यात पहिले जे काही कृषी समिती बाजार समितीला जे अधिकार दिलेत त्यांना पहिले सगळ्यात त्यांनी व्यवस्थित अधिकार दिले पाहिजे, जेणेकरून त्यांनी जर रेट वाढवणार नाही तर ही लोक रेट वाढवणार नाही. पहिली गोष्ट ते इथल्या लोकांना जी काय इथले जी किराणा मालाची दुकान आहे त्यांना काय अधिकार नाही की त्यांनी 1% स्वतःचा वाढून टाकावा. जो कृषी बाजार समितीने जो दिला आहे तोच त्यांनी रेट पकडावा. आणि सरकारला मान्य आहे ते वॉर आहे, ते सगळं चालू आहे, पण कुठल्याही गोष्टीची तुम्ही किती किंमत वाढवता ह्याच्यावरती थोडंसं भान ठेवा. आत्ता 1 महिना आधी पेट्रोल होतं 104 रुपये, आज 10 दिवसांनी 108 रुपये झालं. 2 दिवसांनी डायरेक्ट 112 रुपये पेट्रोल झाले. असे सलग जर पैसे वाढत राहिले तर सर्वसामान्य माणसांनी कसं जायचं कुठं. आता जे सरकारी नोकरदार आहे किंवा जे प्रायव्हेट खाजगी नोकरदार आहे ज्यांचं पगार वेतन आहे 15-18 हजार रुपये किंवा 10 हजारच्या वर आहे त्यांचं ठीक आहे, पण बिचारे जे ह्याचे आहेत कामगार लोक, कन्स्ट्रक्शनवर लाईन्सवरची लोक किंवा जे मजदूर असतात विटा वाहणारे, वाळू वाहणारे, ते काय करणार. त्यांचं तर मरण आहे जे 500 रुपयाच्या मजुरीवरती कामं करतात ते. त्यामुळे सरकारने हे लक्ष केलं पाहिजे की कुठल्या वस्तूवरती किती कर वाढवायचा काय. ठीक आहे पेट्रोलवरती वाढवलं ठीक आहे, कारण की ते की इंधन आहे सारखं चालू असतं, पण ज्या खायच्या वस्तू त्या तरी किमान तुम्ही स्वस्त करा. तूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, तेल, तर तेल आत्ता आहे किती, आता वर थांबले तरी 2100-2200 रुपये, मध्ये 2600 रुपयावरती डबा गेला होता. असं प्रत्येक वस्तूवरती जर भाव वाढत गेला तर सर्वसामान्य माणसाचं मरण होईल. ज्याला पगार चांगला आहे त्याचं ठीक आहे, पण ज्याचा काहीच नाही विचार त्याचा तो जीवच सोडेल.
जे राहिले मार्केटमधले एक सारसबाग हे जे सपरातले जी लोकं राहतात, जी आपण ज्यांना भिकारी म्हणतो किंवा जे गरीब लोक असतात, ते तर काय करणार? हां, व्यापाऱ्यांच्या तर तुम्हाला देखील महागाईचा फटका बसेल, काय वाटतं? लावलं नाही पाहिजे ते चार्जेस हे लावलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे काय होते, महागाई वाढणार. ते नाही लावलं तर महागाई कमी होणार. हां, सध्या कसे हाल चालू आहेत ग्राहकांचे भरपूर हाल चालू आहेत. कशा पद्धतीने म्हणजे आता इंधनचे दर इंधनचे वाढले, सगळेच म्हणजे स्वस्त काहीच राहिलं नाही ना. हां, युजर चार्जेस जर लावले तर हे पण किचनमधलेच आहेत. किचनमधलं बी वाढणार आहे ना. हो, मग काय वाटतं तर काय सांगणे सरकार? नाही वाढू नये सरकारने, युजर चार्जेस हे वाढू नये. हां, माणिकचंद दुगड, व्यापारी, मार्केट यार्ड. जो मार्केट कमिटीने 25 तारखेला जो परिपत्रक काढलेला आहे, युजर चार्जेस अतिरिक्त जो कर लावलेला आहे, तो व्यापारी वर्गामध्ये फार असंतोष आहे. त्याचे कारण असे आहे की सर्व माल हा जवळपास 1% युजर चार्ज त्यांनी लावलेला आहे. त्यामुळं सर्व ह्याच्यावर 1% वाढणार आहे. म्हणजे तुरडाळ असून दे, डाळी, कडधान्य, रवा, आटा, मैदा, जे पण अनुषंगिक शेतीमालाला पूरक असे व्यवसाय इथे चालतात, ते सर्वांचे इथं भाव वाढणार आहेत. आणि मार्केट कमिटीमध्ये ते दर वाढलेले असणार आहे, मार्केट कमिटीच्या बाहेर दर कमी असणार आहे. त्यामुळे ग्राहक मार्केटमध्ये येणारच नाही. मार्केट कमिटीचा असा दावा आहे की हा कर लावल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, पण मार्केट 100% मार्केट यार्डचा कोलॅप्स होईल. ह्या संदर्भात सर्व मंत्री महोदय, अधिकार वर्गांना मी नम्र विनंती करतो की याचा पुन्हा एकदा व्यवस्थित विचार करून हा जो लावलेला कर आहे तो मागे घ्यावा, जेणेकरून पुणेकर व संबंधित सर्व घटक ह्याच्यामध्ये जे काम करतात, हमाल असून द्या, दिवाणजी असून द्या, की इतर जेवढे ह्या परिसरात जे आहेत, ते एक तर महागाई आणि परत जे आता डिझेल पेट्रोल वाढत आहे आणि ह्याच्यामध्ये 1% जो युजर चार्जेस लावला आहे, हा फार अन्यायकारक आहे. फक्त व्यापारीसाठी नाही तर सर्व इथल्या घटकांसाठी हा अन्यायकारक आहे असे आम्हाला वाटते. तर कृपया संबंधित अधिकाऱ्यांनी व मंत्री महोदयांनी याच्याकडे लक्षपूर्वक घेऊन हा युजर चार्जेस मागे घ्यावा. तुम्ही किती वर्ष झाले इथं फिरायला गेलाय का? एक 5-6 वर्ष झाले येते घ्यायला. हो, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार बाजारामधून व्यापाऱ्यांसाठी काही विशिष्ट याच्या पदार्थांवरती 1% जास्त कर वाढवलेला आहे, जसं की मैदा, रवा, तेल अशा वस्तूंवरती. याबद्दल तुमचं काय म्हणणं? ॲक्च्युली आता पेट्रोल वाढलं तर ऑब्वियसली सगळंच वाढलेलं आहे. आणि ॲक्च्युली हे एक सामान्य जनतेला ह्याचं म्हणजे त्रासदायकच आहे तसं, म्हणजे बरोबर. ॲक्च्युली आमच्याकडून घ्यायला नाही पाहिजे त्यांनी तसं. आणि काही काही गोष्टीला तर GST पण लावले. GST तर प्रत्येक गोष्टीला नाही आहे, पण ठराविक गोष्टीला GST तर आहे. कुठं 5%, कुठं 12%. मग ते सामान्य जनतेला त्याचा भुर्दंड का? महागाईचा त्रास तर सगळ्यांनाच होतो. आता पेट्रोलसुद्धा दिवसेदिवस वाढत चाललं आहे. एक 10-15 दिवसात कमीत कमी एक 8 ते 10 रुपयेपर्यंत पेट्रोल वाढलेलं आहे. परत त्यामुळं तर सगळ्या वस्तूंची रेट पण वाढलेले आहेत. कुठलीही वस्तू आता सामान्य लोकांना परवडणार नाही अशी राहिलेलीच नाही आहे. तसं पेमेंट पण सगळ्यांचं वाढतं असं नाही आहे ना. पगार हा इयरली वाढतो, मंथली वाढत नाही. आणि त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे वार्षिक जे हे असतं ते सगळ्यांचं खोळंबतं, सगळ्यांनाच झळ पोचते त्याची. म्हणजे भाजी मंडई असो किंवा किराणा माल असो, सगळ्यांनाच त्याचा फटका बसतो. आणि जास्त करून सामान्य जनतेला बसतो. जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना त्याचं काहीही पडलेलं नाही, त्यांना काही फरक पडत नाही. सगळ्यांचा चटका हा सामान्य जनतेलाच पडतो आणि भोगावं लागतं सामान्य जनतेलाच. ह्याचा विचार कोणीच करत नाही तसं म्हणायला गेलं तर. तुम्ही गृहिणी आहात तर कसा फटका बसावा? किचनमधल्या जरी वस्तू महागल्या तर ऑब्वियसली. आता फॉर एक्झाम्पल घेतलं तर वडापाव पहिला 10 ते 15 रुपयाला, आता त्याच वडापावची किंमत 25 ते 30 रुपये झालेली. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल धरलं तर
तर आमचे पण म्हणजे घरातल्या वस्तूमुळे आम्हाला पण म्हणजे त्रास होतोच ना. आमचं बजेट जे ते कोडमडलेलंच आहे सर. जिथं माझं किराणा 1,500 ते 2,000पर्यंत येत होता, तो आता कमीत कमी 3,000 ते 3,500पर्यंत गेलं आहे. तो बजेट आमचा कोडमडलं. आम्हाला जिथं ज्या वस्तू घेत होतो त्या वस्तूत काचकसरी करून आम्हाला कमी जास्त करून घ्यावं लागतं. मी जे 1% कर लादला आहे ह्या लोकांवर टॅक्सला, ते कर लादू नये. कारण की सामान्य जनतेचा पण विचार करावा. कारण की ह्याचा फटका सामान्य जनतेलाच होतो आणि सगळं भोगावं लागतं सामान्य जनतेलाच. ते आवाज तर उठवत नाही, कोण काय कोणाला बोलू शकत नाही. आणि बोललं तरी हे प्रकरण दाबलं जातं. जरा काय कुठं झालं तरी सामान्य जनतेचा कोणी विचारच करत नाही. म्हणायला भवानी पेठेतून मार्केट यार्डवर व्यापार सुरू झाला आणि सुरुवातीला अल्पसा असा व्यापार चालू होता. तर मार्केट कमिटीने पुणा मर्चंट चेंबरला विनंती केली की बाकी जो माल आहे, तेल आहे, आटा आहे, रवा आहे, मैदा आहे, हे व्यापार जर वरती आले तर इथला व्यापार वाढेल. म्हणून हा व्यवसाय या ठिकाणी सुरू झाला. आणि आता नवीन त्याच्यावर कर लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचप्रमाणे GST, ज्या वेळेला GST कायदा लागला त्यावेळेला पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं की GST हा सगळीकडे सारखा राहील, वेगळा टॅक्स कुठलाही येणार नाही. आणि आता नवीन टॅक्स आणणं हे योग्य नाही. आणि मार्केट यार्डवर युजर चार्ज जर आला तर बाहेरचा व्यापार वाढेल, इथला व्यापार कमी होईल. याचं देखील पाहणं जरूर आहे. आणि मार्केट कमिटीला उत्पन्न सफिशियंट आहे. आता उत्पन्न नाही असे कुठं बाब नाही आहे, चांगलं उत्पन्न आहे. आणि अशा वेळेला नवीन काही करून इथला व्यापार कमी करणं हे योग्य आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी अभय संचेती. मार्केट यार्डमध्ये माझं अन्नधान्याचा व्यापार आहे. आज हा जो युजर चार्जेसच्या संदर्भामध्ये नवीन काढलेली गव्हर्मेंटनी संकल्पना ही आम पब्लिकच्या दृष्टीने अत्यंत बिकट अशी आहे. एकतर यावर्षी व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग संपूर्ण एक अस्थिर वातावरणामध्ये आहे. युद्धाचं वातावरण, नैसर्गिक आपत्ती आणि याच्यामध्ये वाढलेली महागाई. म्हणजे आत्ता जर आपण विचार केला तर आम पब्लिकला जो 60 ते 65-70% लोक आहेत ते नोकरदार आहेत. त्यांना जे काय पगार असतो तो काय दर महिन्याला वाढत नाही. पण जी महागाई दर महिन्याला वाढत चाललेली आहे त्याचा असर हा फार मोठ्या प्रमाणात पडत चाललेला आहे. आपण पाहता युद्धाचा फार मोठा परिणाम झालेला आहे. आज पेट्रोल वाढले, डिझेल वाढवले, गॅस वाढले, CNG वाढलेली आहे. प्लॅस्टिकपासून प्रत्येक ॲटम, तेल पासून संपूर्ण त्याला होणारे प्रॉडक्ट वाढलेले आहेत. त्यामुळं पहिल्यांदाच आत्ता जे आम पब्लिक आहे ते अक्षरशः कंटाळलेले आहेत. म्हणजे 65% लोकांची अशी परिस्थिती की त्यांना एक वेळेचं व्यवस्थितपणे मिळणंसुद्धा अवघड झालेलं आहे. आणि हा जो युजर चार्जेस की याचा कोणत्याही गोष्टीचा आमच्या हिशोबाने संबंध येत नाही, त्याचा सगळा असर जो आहे हा असर संपूर्ण आम पब्लिकवर येणार आहे. वास्तविकता गव्हर्मेंटनी जेव्हा पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी जेव्हा GST लावला त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होता की आम्ही GST ज्यावेळेस लावू त्यावेळेस कोणताही टॅक्स आम्ही पब्लिककडनं गोळा करणार नाही. मग तो इन्कम टॅक्स असो, APMC असो, मार्केट कमिटीचा सेस असो, हा सगळा सेस आम्ही किंवा माध्यमातून आम्ही या कोणताही टॅक्स गव्हर्मेंट आम पब्लिककडनं घेणार नाही. परंतु GST भरूनसुद्धा प्रत्येक ठिकाणी टॅक्स भरून अक्षरशः व्यापारी आणि शेतकरी हा आज धंदा करायचा का नाही करायचा या भूमिकेवर आम्ही आलेलो आहोत. गव्हर्मेंट शेतकरी आणि व्यापारी याचा विचार करायला तयार नाही आहे. परंतु गव्हर्मेंट विसरलं आहे की शेतकरी आणि व्यापारी, शेतकऱ्याने शेतमाल पिकवला आणि व्यापाऱ्याने जर व्यापार नाही केला तर भारताची परिस्थिती काय होईल हे आज राजकारणी लोकांनी समजून घेतलं पाहिजे.
प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन खूळ काढायचं आणि व्यापाऱ्याला त्याच्या बौद्धिकतेला आणखी त्रास करून द्यायचा. आज या ठिकाणी व्यापार करत असताना तारेवरची कसरत आहे आमची. आम्ही व्यापार या नावाला आहे, पण आमच्याकडे असलेले 10, 20, 25, 50 कुटुंब चालावे म्हणून आम्ही हा व्यापार करतोय. अन्यथा आम्हाला व्यापार करायची मानसिकता मुळीच राहिलेली नाही आहे. राहिला विषय मार्केट कमिटीचा, तर मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये आम्ही अन्नधान्यवाल्याने पहिल्यापासून सांगतो की आम्हाला इथं सेसच नाही पाहिजे. एक काळ होता की मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याचा माल यायचा, तो माल त्यांचा चांगला योग्य भाव मिळावा, पेमेंट मिळावं या संदर्भामध्ये मार्केट कमिटीची स्थापना झाली. त्याच्यानंतर आज गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण माल पॅकिंगमध्ये परचेस करून घेतो आणि परचेस करून सुद्धा मार्केट कमिटी सेस घेते. परंतु त्यांची जी जबाबदारी आहे, त्यांनी जे सेस सेस घेतल्यानंतर मार्केट यार्डच्या अंतर्गत त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा त्यांच्याकडनं एक नावे पैशाच्या मिळत नाही. आपण जर सर्वांनी पाहिलं तर या ठिकाणी लाईट नाही, रस्ते नाही, वाचनालय नाही, भोजनालय नाही, आज शौचालय नाही, पाणी प्यायची व्यवस्था नाही, कोणत्याही असुविधामध्ये व्यापारी या ठिकाणी जगत आहे. आणि अशा वेळेस मार्केट कमिटीला आम्ही सेस द्यायचा नाही हे आता आम्ही निर्धार करणार आहोत. कारण गव्हर्मेंट, मार्केट कमिटी आणि या संदर्भामध्ये आता जागृत असलेली BJP की ज्या BJPने आजचे दिन येतील या संदर्भामध्ये आम्ही व्यापाऱ्यांनी त्यांना संपूर्णपणे तन मन धनाने साथ दिली. परंतु आज कोणताही राजकीय पुढारी आमच्या व्यापाऱ्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटावर येऊन आम्हाला विचारायला तयार नाही की बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यापाऱ्याची शेतकऱ्याची छळवणूक केली तर येणारा काळ हा राजकीय लोकांना त्रासदायक जाईल. आणि ही जी महागाई आहे ही महागाई संपूर्ण आम पब्लिकवर पडेल. आम पब्लिक आता चिरडला गेलेला आहे आणि तो आता जर त्याचा ज्वालारच जर बाहेर पडला तर हे सरकारला याला जबाब द्यावा लागेल. ह्याचं सरकारने अत्यंत गांभीर्याने ह्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि हे जे काय चाललेलं आहे युजर चार्जेस, सेस या संदर्भात व्यापाऱ्यांना बोलवावं, व्यापाऱ्यांची मिटिंग घ्यावी. कोणचंही घेत असताना तुम्ही व्यापाऱ्याला विश्वासात घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याला विश्वासात घेतलं पाहिजे. आणि मग हे तुम्ही जे कायदे काढता आणि कायदा काढून जो व्यापाराचा व्यापार विस्कळीत करता हे योग्य नाही आहे. तर राजकारणी लोकांनी याच्यावर अभ्यास करावा आणि निर्णय घ्यावा. धन्यवाद. अभय संचेती. तरी ह्या संघर्षाची सर्वात मोठी झळ ही येथे काम करणारे हमाल, दिवाणजी, जोडधंदे करणारे इतर नागरिक ह्यांनाही बसणार आहे. तर ह्याचे भविष्यात होणारे नुकसान हे नकळत हे सर्वसामान्यांनाच होणार आहे. त्यामुळे एकीकडे होणारी वाढलेली महागाई, त्यांनी त्रस्त झालेला सर्वसामान्य नागरिक आणि त्याच्यातून नवीन आलेले हे नियम, ह्याच्या बाबतीत पुढील काळात या संघर्षाला कुठलं स्वरूप मिळते हे येत्या काही दिवसात आपल्याला समजेल.